नमस्कार बाळमित्रांनो. महिला प्रबोधन मंडळाअंतर्गत संस्कार कवच या मालिकेमध्ये मी अलका मोकाशी आपल्याला मागच्या वेळेपासून शिवाजी महाराजांच्या कथा सांगते. आपले 4 भाग झालेत आणि 4 भागांमध्ये शेवटच्या भागामध्ये आपण बघितलं की शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे लहान बाळाचं नाव शिवनेरी गडावर त्यांचं बारसं झालं आणि नाव शिवाजी ठेवण्यात आलं. आता आपण पुढे बघू. आता छोटं बाळ हळूहळू वाढायला लागलं. ते गुटगुटीत झालं. त्याला छान मालिश होत होती. जसं तुम्हा लोकांना लहानपणी होत होती ना, तशीच शिवबालाही होत होती. जिजामाता त्याला कौतुकाने लाडाने शिवबा म्हणायची. हळूहळू दिसामासी शिवबा वाढायला लागला, गुटगुटीत व्हायला लागला, गोजीरवाणा दिसत होता. सगळ्यांना खूप आवडायचा, सगळ्यांना खूप आनंद व्हायचा त्याच्याकडे बघून. तो म्हणजे ते खेळणं झालं होतं सगळ्यांसाठी एक. सगळीकडे तो गडावर फिरायचा. मग खायला लागला होता. अजूनच तो गुटगुटीत झाला होता. रांगायला लागला. रांगता रांगता मग तो उंबरठ्याच्या बाहेर जायला लागला. दाराच्या बाहेर पण जायला लागला तो रांगत रांगत. आणि बाहेर जाता जाता तो काय करायचा, जसं तुम्ही लहानपणी करायचे ना, वाटीमध्ये तुम्हाला मुरमुरे दिले खायला की तुम्ही जमिनीवर टाकायचे आणि मग तिथलं एक 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 टिपून खायचे. तसंच तोही करायचा. दासी खेळ असायच्या आजूबाजूला, त्याच्याकडे लक्ष द्यायला. त्यांचं लक्ष नसलं की तो मुठभर माती तोंडात टाकायचा. मग सगळी तोंडाला माती लागलेली. मग सगळेजण हसायचे त्याला. तो असं खूप गमती जमती त्याच्या सुरू झाल्या होत्या. त्याच्या पायामध्ये पैंजण घातले होते आणि त्याला घुंगरू लागलेले होते आणि ते कशाचे होते, रत्नांचे होते त्याचे ते पैंजण. आणि तो जिकडे जिकडे रांगत जायचा गडावर, जिकडे जिकडे फिरायचा तिकडे मग छुनछुन आवाज यायचा त्याचा आणि ते छुनछुन आवाजाने पूर्ण गडावर असं चैतन्य पसरायचं. सगळ्यांना खूप आनंद व्हायचा. जिजामाता खूप अगदी कौतुकानी लाडानी त्याच्याकडे बघत असायची. तिला खूप आनंद व्हायचा त्याच्या त्या छुमछुम आवाजाचा. जिकडे जिकडे जायचा, फिरायचा, सगळीकडे फिरत असायचा तो. खाली त्यांच्याकडे पाचूपासनं बनलेली फरशी होती. म्हणजे आपली जी फरशी असते ना, तशी त्यांची पाचूची फरशी होती. आणि मग ती अशी आरशासारखी त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसायचं रांगताना. मग काय व्हायचं की त्याला वाटायचं कोण आहे, तो पकडायला जायचा. एवढंसं छोटंसं ते बाळ ते पकडायला, त्याला ते आश्चर्य वाटायचं की काय आहे हे, आपलंच प्रतिबिंब दिसतंय, आपणच आहोत, हे त्याला कळायचंच नाही. जसे तुम्ही लहानपणी करायचे, आरशात पाहिल्यावर असं वाटायचं ना कोण आहे, तसंच तोही बघायचा. आणि मग रडायचा. ते पकडता यायचं नाही म्हणून रडायचा. आणि मग दासी लोकांनी त्याला ते पकडून द्यावं असं त्याला वाटायचं. तो सतत प्रयत्न करत असायचा ते प्रतिबिंब पकडण्यासाठी. आणि मग त्या दासी ते गमतीने ते पकडल्याचा आव आणून त्याच्या हातात द्यायच्या. अशा त्याच्या खूप बाललीला सुरू होत्या. मग तो रांगता रांगता हळूच धरून उभं राहायला लागला. मग उभं राहता राहता तो चालायला लागला. दुडुदुडू चालायला लागला. दुडुदुडू धावायला लागला. धावता धावता पडायचा. पडल्यानंतर परत उभा राहायचा. मग तो खेळायला लागला होता. मग जिजामातेने काय केलं, त्याला मातीची खेळणी आणून दिली. त्यावेळी मातीची खेळणी जास्त मिळायची. आता आपल्यासारखी खेळणी नाही मिळायची तेव्हा. मग मातीची खेळणी काय आणली असेल, मातीचा घोडा, मातीचा हत्ती, अशी खेळणी जिजामातेने त्याला आणून दिली होती खेळायला. मग तो बोलायला पण लागला होता. सगळ्यांचं बघून बघून दासी लोक जे बोलायचं ते शब्द तो बोलण्याचा प्रयत्न करायचा. मग ते खेळणी खेळता खेळता मग हा माझा हत्ती, हा माझा घोडा, असं तो म्हणायचा. अशा प्रकारे हळूहळू खेळता खेळता जेव्हा तो हत्ती आणि घोड्याशी खूप अगदी गुंग होऊन खेळायचा, तेव्हा जिजामातेच्या मनात यायचं की आज हा या मातीच्या घोड्याशी आणि हत्तीशी खेळतोय. मोठा झाल्यावर असेच खरेखुरे घोडा आणि हत्ती याच्या दाराशी झुलतील आणि झुलायला पाहिजे, असं तिला खूप मनापासून वाटत होतं. आणि हळूहळू तो असंच खेळणं खेळता खेळता मग त्याच्या भरपूर सवंगडी पण मिळायला लागले. त्यांच्या गडावर मग पोपट होता, कोकिळ होती. तो वेगवेगळे आवाज काढायचा शिवबा. सगळ्यांची नक्कल करायचा, वेगवेगळ्या पक्ष्यांची नक्कल करायचा. हत्तीचा आवाज काढायचा तो, घोड्याचं खिंकाळणं, अशा वाघाची डरकाळी, असे तो वेगवेगळ्या नकला करायचा. त्याला मग सवंगडी मिळाले होते. त्या सवंगड्यांबरोबर खूप तो लपाछुपी, लपंडाव, शिवाशिवी, बरेच असे आंधळी कोशिंबीर असे गेम जसे तुम्ही खेळत आलात तसे तोही खेळत होता. खेळता खेळता कधी कधी कुस्तीचे फड पण त्यांचे रंगायचे.
असे खूप खेळ तो खेळायला लागला होता गडावर आणि जिजामाता कौतुकाने ते सगळे खेळ त्याचे पाहत होती. रात्री झोपताना जिजामाता त्याला कुठल्या गोष्टी सांगायची माहितीये? महाभारत आणि रामायण. तो खूप आवडीने ऐकायचा. रामायणातल्या रामाची गोष्ट, हनुमानाची गोष्ट, महाभारतातल्या श्रीकृष्णाची, अर्जुनची, भीमाची गोष्ट तो खूप आवडीने ऐकायचा. ज्यावेळी जिजामाता त्याला या सगळ्या गोष्टी सांगायची, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे. ती बघायची, बापरे, म्हणजे त्याच्या मनावर त्याचा इतका परिणाम व्हायचा की ही मंडळी कसं, म्हणजे त्यांचं कर्तृत्व बघून त्याला खूप आश्चर्य वाटायचं एवढ्या लहानशा वयामध्ये. आणि आपणही या युगपुरुषांप्रमाणे व्हावे, अतुल पराक्रम करावा, दुष्ट दुर्जनांचा नाश करावा, अन्यायाविरुद्ध लढावं असं त्याला वाटायला लागलं होतं. तेव्हा त्या लहानपणीच त्याच्यावर तसे संस्कार झाले. हळूहळू त्याला जे सवंगडी मिळाले होते त्या सवंगड्यांचं मग त्यांचं खेळणं सुरू झालं होतं. आणि त्यांना सगळ्यात त्यांचा आवडता खेळ कोणता झाला होता? मातीच्या गडकिल्ल्यांचा. ते किल्ले बांधायचे मातीचे. सगळे सवंगडी मिळून वेगवेगळे किल्ले बांधायचे. आणि मग हा किल्ला तुझा, हा किल्ला माझा. मग अर्धे ते सवंगड्यांमधले अर्धे मंडळी, अर्धी त्यांचे मित्रांची मित्र शत्रू व्हायचे, अर्धे मित्र असायचे. आणि मग त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचं ते गड जिंकण्यासाठी. आणि मग ते पराजित पण व्हायचे. मग घोडे असायचे त्यांचे तयार झालेले, हत्ती यायचे त्यांच्या युद्धामध्ये. आणि मग पराजितही व्हायचे मित्र, खाली पडायचे, मरायचे, परत उठायचे, हर हर महादेव म्हणून ते ओरडायचे. असे खूप छान छान म्हणजे त्यांच्यामध्ये खेळणं रंगायला लागले होते ते गड्यांचे. आणि जिजामाता बघायची की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आहे. तो मग पुढे पुढे जाऊन आणखीन खेळ, जसं जसं मोठा होत गेला त्याचे खेळणे बदलत गेले. मग ते दगडावर मोठे मोठे दगड एका याच्यावर रचून तो आपला छान राजसिंहासन तयार करायचा. राजसिंहासनवर मस्त तोऱ्यामध्ये बसायचा. आजूबाजूला त्याचे सवंगडी असायचे आणि ते सैनिक व्हायचे. आणि मग हा आज्ञा करायचा. मग जिजामातेला वाटायचं की बाळाचे पाय खरोखर पाळण्यात दिसतात आहे. त्याच्यामध्ये जे गुण पाहिले तिला वाटायला लागलं होतं की हा मोठेपणी कोणीतरी मोठाच माणूस होणार, खूप पराक्रम गाजवणार आहे. त्याच्या त्या हालचालीवरनं, त्याच्या बोलण्यावरनं तिला लक्षात आलं होतं. शिवरायांनी मोठेपणी अपार कष्ट करून अतुल पराक्रम गाजवून शत्रूला चारी मुंड्या चित करून अक्षरशः शून्यातून स्वकीयांचे रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि त्याचे बीजारोपण त्यांच्या बलपणातच झालं होतं. जिजामातेने त्यांच्यावर असे संस्कार केले होते की ते लहानपणापासूनच त्याच्या डोक्यात ते ठसलं होतं. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य, लढाई आणि कसं ते जिंकायचं ते सगळं त्याच्या डोक्यात ठसलेलं होतं. जिजामाता शिवबांच्या या बाललीला दररोज पाहत होती आणि त्या मातृदृष्टीत फार मोठ्या आकांक्षा, अपेक्षा साठल्या होत्या. त्यांना मनोमन वाटत होतं नव्हे, तिला खात्रीच पटली होती की आपला मुलगा पुढे जाऊन खूप यश मिळवणार आहे, स्वातंत्र्य मिळवणार आहे आणि काहीतरी कर्तबगारी करणार आहे आणि खूप काहीतरी मिळवणार आहे. हे तिला लहानपणीच कळलं होतं त्याच्या सगळ्या बाललीलांवरून. आज ही मुले मातीचे दगडधोंड्यांचे किल्ले बांधतात आहे, घोड्यांबरोबर खेळतात आहे, हत्तींबरोबर खेळतात आहे. पण उद्या हीच मुलं आपल्या खऱ्याखुऱ्या हत्तीबरोबर आणि घोड्याबरोबर खेळतील याची तिला अगदी खात्री पटली होती. माझा शिवबा उद्या खरोखरच स्वराज्याचे सिंहासन निर्माण करेल अशी तिला अगदी खात्रीच झाली होती आणि तिचा विश्वासही बसला होता. आज फुलपाखरांप्रमाणे बागडणारी ही मुले उद्या शक्तिशाली गरुड होतील. त्यांच्या भरारीला, पराक्रमाला आकाश कमी पडेल असं तिचं म्हणणं होतं आणि असं तिला मनोमन वाटत होतं. तर असे हे शिवबा लहानपणीचे खेळ खेळणारे. आता किती आनंद होतो ना असं ऐकून. म्हणजे लहानपणीच ते तसे खेळ खेळत असल्यामुळे मोठेपणी पण त्यांच्यावर तसेच संस्कार झालेले असल्यामुळे मोठेपणी पण त्यांनी तेच खेळ खरोखरच्या हत्ती घोड्यांबरोबर खेळ खेळून स्वराज्य मात्र मिळवून दाखवलं. तर इथे आपण आता लहानपण बघितलं. आता पुढे जाऊन आणखीन आपल्याला पुढे बघायचं की आता मोठेपणी शिवबा काय करतात, आणखीन मोठे झाल्यावर शिवबा काय करतात ते आपण पुढच्या भागात पाहू. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ अगदी नीट बघा, मागचे पण व्हिडिओ बघा. आता आपला हा 5वा व्हिडिओ झालेला आहे. आता इथेच थांबते मी. टाटा.